नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डॉक्टर अरुज हेल्दी लाईफस्टाईल. तुम्ही सगळे माझ्या चॅनलला फार चांगला प्रतिसाद देताय, त्याबद्दल मी तुमची सगळ्यांची आभारी आहे. तर पौष महिना सुरू झालेला आहे, जानेवारी महिना सुरू झालेला आहे आणि जानेवारी महिन्यात आपण जो सण साजरा करतो मोठ्या उत्साहाने तो म्हणजे मकर संक्रांत. त्यात बऱ्याच ठिकाणी हा सण साजरा केला जातो वेगवेगळ्या नावांनी. काही ठिकाणी याला लोहरी म्हटलं जातं, काही ठिकाणी याला पोंगल असं म्हटलं जातं. तर आपले जे ऋतू बदलत असतात त्यानुसार आपले सण सुद्धा आपण त्या प्रकारेच सेलिब्रेट करत असतो. पौष महिन्यामध्ये जसं की थंडी वाढलेली असते, थंडी वाढल्यामुळे असे पदार्थांचं सेवन करतो जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये हीट जास्त वाढेल, आपल्या बॉडीमध्ये उष्मा निर्माण होईल आणि थंडीपासून आपला बचाव होईल. तर मकर संक्रांतीला आपण सूर्यदेवतेची पूजा करतो. सूर्यदेव या दिवशी मकर राशीमध्ये प्रवेश करतात, त्यांना तिळाचा नैवेद्य देतो आणि त्याचबरोबर या दिवशी तिळाचं दान देण्याची प्रथा आहे. त्यामुळेच आपण सगळेजण घरी तिळगुळाचे लाडू बनवतो आणि सगळ्यांनाच तिळगुळाचे लाडू आपण वाटत असतो. आजची जी रेसिपी आहे ती आहे तिळगुळाचे लाडू, पण आपण याला थोडंसं ट्विस्ट देणार आहोत. या दिवसामध्ये आपण जे तेलाचे विविध प्रकार आहेत त्याचा आपण जास्तीत जास्त सेवन केलं पाहिजे. पण तेलाचे पदार्थ सेवन करताना आपण जे फ्राय केलेले पदार्थ आहेत किंवा तळलेले पदार्थ आहेत यांचं सेवन करून काहीच फायदा नाही. कारण त्यामध्ये जे उपयुक्त फॅटी ॲसिड्स असतात ते नष्ट होतात हाय हीटमुळे. तर आपण या तळलेल्या पदार्थांऐवजी जर आपण तेलबिया थोड्याफार प्रमाणात रोस्ट करून किंवा साधारण त्यांना उष्मा देऊन आपण जर त्यांचा वापर केला तर आपल्याला त्यांच्यातले चांगले फॅटी ॲसिड्स म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स मुफा आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स पुफा यांचा आपल्याला उपभोग घेता येतो. हे जे फॅटी ॲसिड्स आहेत ते आपल्या बॉडीमध्ये काही महत्त्वाचे हॉर्मोन्स प्रोड्यूस करण्यामध्ये, व्हायटामिन्स फॅट सोल्युबल व्हायटामिन्स बनवण्यामध्ये, त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये हीट जनरेट करण्यामध्ये मदत करतात. त्याचबरोबर आता आपण जे तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत त्यामध्ये आपण तीळ आणि गूळ एवढेच पदार्थ वापरतो. त्यासोबतच आजच्या रेसिपीमध्ये ट्विस्ट असा आहे की आपण यामध्ये वापरणार आहोत काही महत्त्वाचे सीड्स आणि त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स जे आपल्या बॉडीला उष्मा निर्माण करण्यामध्ये सुद्धा मदत करणार आहे आणि त्याचबरोबर आपले सांधे त्यांच्यामध्ये वंगण वाढवण्याचं काम करणार आहेत, आपल्या स्नायूंची ताकद वाढवण्यामध्ये काम करणार आहेत, त्याचबरोबर आपल्या त्वचेचा कोरडेपणा कमी करणार आहे आणि आपल्या केसांचं जे टेक्स्चर आहे ते इम्प्रूव्ह करण्यामध्ये मदत करणार आहेत. आजच्या लाडवांमध्ये मी वापरणार आहे फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस, सूर्यफुलाच्या बिया, मगजबी आणि भोपळ्याच्या बिया. या सगळ्या बियांना आपण साधारण रोस्ट करणार आहोत आणि मग त्यांचा वापर करणार आहोत. त्याचबरोबर मी यामध्ये यूज करणार आहे बदाम, काजू आणि पिस्ता. हे सुद्धा आपण काही प्रमाणात रोस्ट करणार आहोत आणि मग त्यांची पूड आपण लाडूमध्ये ॲड करणार आहोत. आजची जी रेसिपी आहे ती स्त्रियांसाठी फार महत्त्वाची आहे, कारण आपल्या बॉडीमध्ये जे हॉर्मोन्स प्रोड्यूस होत असतात त्या हॉर्मोन्सना रेग्युलेट करण्यामध्ये हे सीड्स फार महत्त्वाचा रोल प्ले करतात. कारण मोस्ट ऑफ जे आपले फिमेल हॉर्मोन्स आहेत ते फॅटी नेचरचे असतात. त्यामुळे आपण जर ह्या तेलबियांचा वापर केला तर हॉर्मोन्स रेग्युलेशनमध्ये सुद्धा आपल्याला मदत होणार आहे. तर सगळ्यांनीच ही रेसिपी नक्की करून पहा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आजची रेसिपी बनवण्यासाठी माझ्यासोबत एक स्पेशल गेस्ट आलेले आहेत. तर संक्रांतीच्या सणानिमित्त आपण सगळे तिळगुळाचे लाडू बनवतो. तर हिवाळ्यातली हे स्पेशल लाडू बनवण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत स्पेशल गेस्ट, ती म्हणजे माझी आई. आई, चल तर मग सुरुवात करूया लाडू बनवायला. तिळगुळ आणि सीड्स लाडूसाठी लागणारं साहित्य पुढीलप्रमाणे: 1 मोठी वाटी तीळ, 1 मोठी वाटी बारीक चिरून घेतलेला चिक्कीचा गूळ, पाव वाटी शेंगदाणे, त्याचबरोबर इथे घेतलेले आहेत आपण 2 चमचे तूप, 4 प्रकारचे सीड्स जवस, सूर्यफूल, भोपळा, मगज सीड्स प्रत्येकी 1 मोठा चमचा, ड्रायफ्रुट्समध्ये बदाम, काजू, पिस्ता. सर्वप्रथम आपण सगळे जिन्नस जे आहेत ते ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण तूप किंवा तेलाचा वापर करायचा नाहीये. सर्वप्रथम आपण इथे शेंगदाणे रोस्ट करून घेऊया. शेंगदाणे मी तिळाच्या फक्त पावपट घेतलेले आहेत. शेंगदाणे रोस्ट करून झाले की आपण 1 मोठी वाटी तीळ जे आहेत ते छान रोस्ट करून घेऊया. तीळ जे आहेत ते साधारण परतून घ्यायचे आहेत, त्यांना फार असं खरपूस भाजायचं नाहीये. तीळ भाजून झालेले आहेत, आता आपण त्याला एका प्लेटमध्ये रिमूव्ह करून घेऊया. आता इथे आपण सगळे सीड्स जे आहेत ते साधारण ड्राय रोस्ट करून घेऊया. या सीड्समध्ये फायटिक ॲसिड असल्यामुळे त्यांना आपण ड्राय रोस्ट केलं तर
ते आपल्याला पचनासाठी सुकर होतात आणि त्याचबरोबर त्यातले न्यूट्रिएंट्स इझिली अब्झॉर्ब होण्यास मदत होते. सीड्स परतून झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण एका प्लेटमध्ये रिमूव्ह केले. आता मी कढईमध्ये ॲड करते साधारण 1.5 चमचा तूप आणि त्यामध्ये मग आपण 1 वाटी गूळ जो आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे. गूळ आपण कंटिन्यू चमच्याने हलवत राहायचं आहे, जेणेकरून गूळ जो आहे तो खाली चिकटणार नाही आणि त्याचबरोबर आपण गुळाचा पाक न बनवता फक्त गूळ वितळेपर्यंत आपल्याला त्याला गरम करायचं आहे. गूळ आता इथे वितळत आहे. गूळ वितळेपर्यंत आपण जे ड्रायफ्रुट्स आणि सीड्स भाजून घेतलेले आहेत त्यांची साधारण भरड करून घेऊया. त्याचबरोबर शेंगदाण्याचं वरचं साल रिमूव्ह करून आपण त्याची सुद्धा भरड करून घेतलेली आहे. आता हे सगळे जिन्नस आपले तयार आहेत. गूळ वितळून झाला की आपण हे सगळे जिन्नस त्यामध्ये ॲड करून घेऊया. 4 ते 5 मिनिटातच गूळ वितळून तयार आहे. आता हे सगळे जिन्नस आपण एक एक करून गुळामध्ये ॲड करूया. या सगळ्याच पदार्थांचा वास खूप छानच खमंग असा येतोय. यावरूनच कळतंय की आपले लाडू खूपच टेस्टी होणार आहेत. थोडेसे तीळ मी बाजूला ठेवलेले आहेत. आधी हे जिन्नस गुळामध्ये मिक्स करूया आणि नंतर मग उरलेले तीळ आपण गुळामध्ये ॲड करून घेऊया. तुम्ही बघू शकताय सगळे जिन्नस जे आहेत ते आपण गुळासोबत चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत. हाताला थोडंसं थंड पाणी लावायचंय आणि हे जिन्नस गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. हे मिश्रण जर गार झालं तर आपल्याला लाडू वळण्यासाठी फारच डिफिकल्टी येते. त्यामुळे गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे आहेत. हाताला थोडंसंच पाणी लावायचंय, फार पाणी लावायचं नाही. जास्त पाणी लावलं तर लाडू खराब होण्याची शक्यता वाढते. अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. टेस्टी, कॅल्शियम आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स रिच असे लाडू तयार आहेत. तुम्ही पण घरी करून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.